सरांना नमस्कार. माझं माहेरचं नाव स्वामी राणासो देशमुख, सासरचं नाव स्वामी राजेंद्र महाणे काशीव. माझं शिक्षण BEd झालेलं आहे. 1 वर्षाचं प्रोग्रामिंग केलेलं आहे. शिवाय मॉन्टेसरी कोर्स केलेला आहे. माझे मिस्टर प्रोडक्शन मॅनेजर पुण्यामध्ये आहे. माझा स्वतःचा ट्युशन आहे. 21 वर्ष झाली ट्युशन घेते. आपल्या शिक्षणामध्ये आणि त्या आत्ताच्या शिक्षणामध्ये खूप डिफरन्स आहे. जे काही आपल्या वेळी होतं, जे आपल्या वेळी आपण स्ट्रगल करून शिकत होतो, आत्ताच्या ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये नाही. म्हणजे आपण जे चालत जात होतो, की पाण्यामधून जात होतो, पावसामध्ये बोरे चिंचा घेऊन ती एक आठवण होती आपली. त्या आठवणीमधून आपण गेलेलो आहे. शिवाय त्या मुलांना आपण आपल्या पालकांनी कधी आपल्याला लक्ष दिलेलं नाहीये. शिवाय मीटिंगला कधी आले नाहीये किंवा आपल्या रिझल्ट सुद्धा कधी पाहिले नाही. आता आपण एवढं हे आहोत पजेसिव्ह आहोत मुलांच्याबद्दल की तिथं आपण जातोय. शिवाय माझ्या ट्युशनच्या बाहेर एवढी मुलं किंवा म्हणजे गाड्या वगैरे येतात, मुलांना गेटवर सोडलं जातं. आपल्या वेळी तसं नव्हतं. आपल्या वेळी कोणी पाहायला पण नव्हतं आपल्याकडं. ते एवढंच फक्त मी मुलांना पण सांगत आले की आमच्या वेळेचं शिक्षण आणि तुमच्या वेळेचं शिक्षण खूप छान आहे. चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या. आई वडिलांचं नाव कमवा, बस एवढंच माझं मत आहे. आता माझा आवाज सुद्धा खूप असा हे होतोय, कारण रोज मी बोलत असते, पण आता माझं येतोय डेअरिंग होत नाही बोलायला. म्हणजे खूप असं भीती वाटते सगळ्यांच्या त्याच्यामध्ये बोलणं, म्हणजे थोडंसं हे होतंय. पण मुलामध्ये खरं म्हणजे पाहिलं ना तर खूप डिफरन्स आहे. आपल्यामध्ये आहे. आपल्या आठवणी मी मुलांना सतत सांगत असते, अरे आमच्या वेळी तसं नव्हतं. आमच्या पायामध्ये चप्पल नव्हती. आम्ही पावसामध्ये येत होतो. आमच्या वड्याला पाणी होतं, ओढत निसराय वड्याला पाणी असतं, आम्ही एडा खाऊन येत होतो. शिक्षण म्हणजे काय आमच्या वेळेमध्ये होतं. आमच्या कधी आईवडिलांनी पाहिलं नव्हतं. आम्हाला नव्हत्या काय गोष्टी, आमची पण धडपड होती शिक्षणाची. तर तुम्हाला आज कॉम्प्युटर आहे, टॅब आहे, सगळं काही इंटरनेट पद्धत आहे, परंतु तुम्ही ते शिक्षण घेऊ शकत नाही. आज पालक माझ्याजवळ येऊन रडतात की टीचर तुम्ही काहीतरी करा. मी फक्त एवढा शब्द बोलते, मी काही जादू काढले नाहीये. जे काही दोन्हीकडून कॉपरेट केलं तर मुलं घडतात. आज मी NSSचे, GKचे, जनरल नॉलेजचे सगळ्या मुलांची मुलं घडवते. खूप काही सगळ्याची मुलं घडवते. मुलं राज्यात पहिली, दुसरी, तिसरी आहेत. मात्र माझं जे एखाद्याची फी वगैरे नसेल तर मी त्याच्यामध्ये खूप ऍडजस्ट करते. ते आपण जे केलं किंवा पैशाचं काही पण करत नाही. आज मला जाताना सुद्धा खूप काही गाडी वगैरे थांबून सुद्धा जे काही मला मान देतात तेच माझी फीज आहे असं मी म्हणते. बस एवढंच आहे. बस एवढंच बोलायचं आहे की आतापर्यंत जे आपण एवढं बोलायचं म्हणजे जे काही आपण अपयशाने खचत गेलो, आपल्या आईवडिलांनी आपल्याला कधीच पाठिंबा दिला नाही. पण आपण आता इथून पुढे जे काही मुलं आहेत ते घडवण्याचा प्रयत्न करा आणि अपयशाने खचून जाऊ नका. जीवनामध्ये सुद्धा खचून जाऊ नका. जीवनामध्ये मुलींच्या मध्ये तर बोलून दाखवू शकत नाही, पण खूप काही स्ट्रगल आहे. काही मुली मिस्टरांच्या याच्या खाली घराच्या दडपणामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यामध्ये त्या दडपणातून जाऊन सगळं करणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि ते करत करत मुख्य शिखर गाठायचं म्हणजे स्वतःबद्दल प्रॉडक्ट मांडणं आहे असं माझं मत आहे. ओके, थँक्यू.